नमस्कार. आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय हा आहे की वजन कसं कमी करायचं. प्रत्येकालाच सुंदर दिसायचे, प्रत्येकाला असं वाटतं मी छान दिसावं. पण वाढलेलं वजन याचं काय करायचं? मग हे वाढलेलं वजन कमी कसं करायचं? तर बऱ्याच मैत्रिणींकडून किंवा बऱ्याच जणांकडून असं ऐकायला भेटतं की माझं वजन कमी होतच नाही. एकदा वजन वाढलं की ते कमी होतच नाही. तर असं काहीच नसतं. जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये की अशक्य नाहीये. प्रत्येकाचं वाढलेलं वजन हे कमी 100% होतंच. फक्त काही गोष्टी पाळाव्या लागतात. काही गोष्टींचं म्हणजे खाण्याच्या बाबतीत म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, ते थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं. वजन कसं कमी केलं हे मी सांगणार आहे या आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी माझी म्हणजे पहिली मुलगा झाला, आरुष झाला त्यावेळेस माझं वजन म्हणजे डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये तर सगळ्यांचंच वजन वाढतं. तर त्यावेळेस माझं वजन 80च्या जवळपास 79-80 पर्यंत गेलेलं होतं. तर मग त्याआधी वजन माझं 60-62 पर्यंत अशा पद्धतीनं वजन होतं. मग नंतर ह्या डिलिव्हरीमध्ये आणि पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आपण जरा जास्तच काळजी घेतो खाण्यापिण्याच्या बाबतीत. हे पुन्हा घरी येऊन पुरवलेले लाड, घरच्यांचे सगळ्यांचे खायला प्यायला देणं, हे ते त्या पिरियडमध्ये माझं खूप जास्त वजन वाढलेलं होतं. तर मग त्याच्यानंतर मी वजन माझं कमी केलं. जवळपास 10-15 किलो वजन कमी केलं. म्हणजे जवळपास 63, 64, 65 पर्यंत मी माझं वजन केलं. पण त्यावेळेस पहिल्या वेळेस काय केलं मी, जिम लावली. थोडे दिवस जिम केली आणि जिमनी माझं जवळपास 7-8 किलो, 10 किलोच्या आसपास वजन कमी झालं. मग 70-72 पर्यंत वजन येऊन ठेपलं होतं. ते काही वजन लवकर कमी होत नव्हतं. आणि मग परत कोरोना आला. कोरोनाच्या पिरियडमध्ये मी घरच्या घरीच माझं वजन थोडंसं कमी केलं. मग नंतर सेकंड डिलिव्हरी आली. परत मग सेकंड डिलिव्हरीमध्ये अजून वजन वाढलं. म्हणजे हे बायकांचं कसं होतं, जर ठीक आहे कमी केलं, डिलिव्हरी झाली की कमी केलं की लवकर कमी होतं. पण आपण जर त्याकडे लक्षच नाही दिलं तर ते वजन लवकर कमी होत नाही. मग सेकंड डिलिव्हरी झाली. सेकंड डिलिव्हरीमध्ये परत एवढं नाही वाढलं, पण 75-76 पर्यंत वजन वाढलं होतं. मग परत ते कमी केलं आणि मग थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष झालं की परत अजून वजन वाढलं. मध्ये-मध्ये शिवण्याचे कामं म्हणा किंवा असं लेकरांमुळं हे ते बसून कामं खूप जास्त झाली आणि मी जे सकाळी फिरायची वगैरे तर ते फिरणं वगैरे सगळंच बंद झालं आणि हे कामावरती जास्त फोकस केला, स्वतःकडे लक्षच दिलं नाही. मग या पिरियडमध्ये माझं परत अजून वजन वाढलं. मग जर पी-सी-ओ-डी असेल, पी-सी-ओ-एस असलं की पी-सी-ओ-डी आहे मला, मग माझं वजन खूप लवकर कमी होतं आणि खूप लवकर वाढतं. पण बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम आहेच असतो. तर खूप काही घाबरायची गरज नाहीये आणि खूप टेन्शन घ्यायची पण गरज नाहीये. रिलॅक्स करत आपण थोड्याशाच गोष्टी काहीतरी फॉलो करायच्या आणि आपलं वजन कमी करायचं. मग त्याच्यामध्ये जर आपल्याला जर पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस असेल तर परत पाळीचा प्रॉब्लेम येतो. पिरियड्स जे आपले आहेत ते रेग्युलर येत नाहीत. तर मला तर तो प्रॉब्लेम आहेच पहिल्यापासूनच आहे. मला पिरियड्स पहिल्यापासूनच रेग्युलर येत नाहीत. मी स्वतःकडं म्हणजे पूर्ण दुर्लक्ष जर केलं तर मला खूप जास्त ह्याचा गॅप पडतो. पण मी जर थोडंसं डाएट केलं आणि वॉकिंग वगैरे केलं तर मग मला रेग्युलर पिरियड्स वगैरे येतात. मग तर हा प्रॉब्लेम तर बऱ्याच मैत्रिणींना असतो. मग म्हटलं आपण याच्यावरती थोडंसं बोलूया. पण मग हे पी-सी-ओ-डी आहे तर याला काय करायचं तर म्हणजे डेअरी प्रॉडक्ट वगैरे जे आहेत तर ते खरंच पूर्णपणे बंद करायचे आणि मैदा तर खरंच ज्यांना पी-सी-ओ-डी आहे, पी-सी-ओ-एस आहे त्यांच्यासाठी तर विष आहे मैदा. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. मी पण बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऐकले, बघितले. तर त्यांनी पण बऱ्याच जणांनी हेच सांगितलं. पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस आहे त्यांनी मैदा आणि डेअरी प्रॉडक्ट अजिबात खायचे नाहीत. मी मध्ये म्हणजे परत माझं वजन वाढलेलं. मग मी म्हणलं आता परत दिवाळी, गौराई, लक्ष्म्या हे आल्यात, मग आपण फराळाचं करतो. मग त्याच्या खाणं होतं. मग हे यासाठी तर आणि परत पिरियड्सचा प्रॉब्लेम चालू झाला होता. म्हणून म्हटलं, की आधी आपलं वजन कमी करूया. मग मी माझं जवळपास मागच्या एका महिन्यात माझं 5 किलो वजन कमी झालं होतं. पण मी थोडंसं स्ट्रिक्टलीच केलं होतं. म्हणलं परत वाढणारच आहे आणि मग मी काय केलं, की मैदा
खाल्ला नाही. म्हणजे जो श्रावण महिना होता तो पूर्ण श्रावण महिना उपवास केला. उपवास म्हणजे खूप कडक असा उपवास नाही केला. फळं वगैरे घेतली, पण एकच टाईम जेवण केलं. मग त्याच्यामध्ये पण जेवण करताना आपण कसं जेवण करायचं, की भाकरी खायची शक्यतो, चपाती अव्हॉइड करायची. चपाती जर म्हणजे एकदमच बंद नाही करायची. कुठलीच गोष्ट पूर्ण बंद नाही करायची. खायची, पण फक्त कमी प्रमाणात खायची आणि पूर्ण बंद नाही करायची. कारण आपलं हेच वय आहे खाण्यापिण्याचं आणि मग ह्याच वयात सगळ्याच गोष्टी बंद केल्या तर नंतर आपलं शरीर त्या गोष्टी ॲक्सेप्ट करणार नाही आणि बऱ्याच गोष्टींना मन मारावं लागतं. पण मग त्याच शरीराकडे लक्ष देणं हे पण खूप जास्त गरजेचं असतं. मग चपाती मी थोडे दिवस म्हणजे खात होते, अधनं-मधनं कधीतरी खात होते. म्हणजे सकाळी समजा लेकरांसाठी वगैरे चपात्या केल्या आणि मग ती जर संपली नाही तर अर्धी एक चपाती असं म्हणजे कधीतरी खायचे. मग जास्त करून मी भाकरी खाल्ली. एकच भाकरी खायचे आणि ती भाकरी म्हणजे आजकाल प्रत्येकाला असं चुरून खायचं म्हणलं, कुस्करून खायचं म्हणलं की लाज वाटते. नको वाटतं कुस्करून खायला. तर अजिबात लाजायचं नाही. मस्त डाळ किंवा अशी पातळ भाजी वगैरे घ्यायची आणि त्याच्यामध्ये कुस्करून भाकरी खायची. कुस्करून खाल्ल्याने, चुरून खाल्ल्याने लवकर पोट भरतं आणि खूप जास्त खाल्ल्यासारखं वाटतं आणि तुम्ही जेवढं कोरडं कोरडं खाणार म्हणजे सुकी भाजी किंवा सुक्या भाज्या ज्या आपण पालेभाज्या हे जरी पालेभाज्या तर खायच्याच पण त्याच्यासोबत पातळ पण पाहिजे डाळ वगैरे. पण सुक्या भाजीसोबत जेवण म्हणजे आपण भाकरी चपाती जी आहे ती जास्त खातो. मग आपल्याला म्हणजे असं वाटत नाही पोट भरल्यासारखं, पण ज्यावेळेस आपण चुरून कुस्करून खातो त्यावेळेस आपण लवकर पोट भरतं आणि भाकरी चपाती जी आहे ती कमी जाते. आणि अजून सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे की सर्वांनाच आणि सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे भात. तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की भात खाल्ल्याने वजन वाढतं, तर असं अजिबात नाहीये. भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. आपण ज्या गोष्टी दुसऱ्या खूप जास्त खातो म्हणजे भाकरी चपाती याच्याने हे खातो आणि मग शेवटी भात खातो आणि मग ऑलरेडी आपण पूर्ण भरपेट चपाती भाकरी खाल्लेली असते आणि मग नंतर भात खातो. तर मग बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की भाताने वजन वाढतं. ॲक्चुअली खरं मला पण खूप भात आवडतो. त्यातली त्यात खिचडी भात तर खूप जास्त आवडतो. मग बंदच करायचं का? मग आतापासूनच असे मनं मारायचे का? आपलं काही वय झालेलं आहे का, की आतापासून हे नाही खायचं, ते नाही खायचं. तर मी असं कुठलंच केलं नाही. बंद तर अजिबात केलं नाही. की हे नाही मला म्हणजे फक्त मी काय अव्हॉइड केलं, जी एक्स्ट्राची साखर आहे, तर ती बंद केली. म्हणजे चहा म्हणा, कॉफी वगैरे किंवा बाकीचं गोड वगैरे आणि डेअरी प्रॉडक्ट, मैदा मैदा बंद केला पूर्ण आणि जे डेअरी प्रॉडक्ट टोस्ट, ब्रेड वगैरे हे तर मला खूप जास्त आवडतात चहासोबत वगैरे, पण ते मी बंद केले पूर्ण. आणि मग जो आपण म्हणतो की भाताने वजन वाढतं, तर असं नाही होत आहे. भाताने वजन नाही वाढत. जर तुमचा आहार जर 1 भाकरीचा असेल किंवा 1-1.5 चपातीचा असेल, तर मग तुम्ही त्यातली अर्धी भाकरी खा किंवा 3 चतकोर भाकरी खा आणि जो बाकीचा आपल्याला म्हणजे आपण जे खातो भाकरी पोळी त्यात तेवढ्याच प्रमाणात भात खा किंवा खिचडी खा. जर तुम्हाला खिचडी भात खूप जास्त आवडते, तर मग अर्धीच भाकरी खायची आणि खिचडी भात खायचा. असं जर आपण मेंटेन केलं थोडंसं आपल्या म्हणजे काय आपण किती आहार आहे त्याच्यात जर थोडं मेंटेन करून खाल्लं ना, तर वजन वाढत नाही. आणि परत पुन्हा चहावरती येतो. चहा तर सगळ्यांचाच प्रिय आहे. त्याचप्रमाणे माझा पण खूप जास्त प्रिय आहे. म्हणजे मी असं ठरवलं की नाही आता चहा बंद करायचा. वजन खूप वाढले आणि आपल्याला पिरियड्सचा पण प्रॉब्लेम होतोय, तर वजन वगैरे खूप जास्त वाढले, तर मग चहा बंद करायचा. मग चहा बंद केला. 8-15 दिवस चहा बंद केला. पण असं व्हायचं की खूप चुकल्यासारखं व्हायचं, की काहीतरी विसरले, काही म्हणजे काय माहिती ते शरीराला कदाचित सवय पडलेली असेल. पण मग परत चहा पिला की थोडंसं फ्रेश वाटायचं, छान वाटायचं. मग चहा पण मी अधनं-मधनं घेत होते. असं काही कंटिन्यू घेत नव्हते. पण ज्यावेळेस मी चहा घ्यायचे त्यावेळेस साखर कधी-कधी टाकायचेच नाही. बिना साखरेचाच चहा घ्यायचे. पण कधीतरी खूपच मूड झाला 4-5 वाजता असं खूप बोर झालं, फ्रेश वाटत नाहीये वगैरे, तर एकदम थोडीशी अशी एक टाकली म्हणायला टाकायची आपल्या समाधानासाठी. असं करून चहा पण अधनं-मधनं पीत होते. मग त्याच्यासोबत परत कॉफी पण घ्यायला लागली. कारण म्हणजे सकाळचं थोडंसं आणि उपवास असला की हे थोडंसं सकाळी-सकाळी असं भूक लागल्यासारखं होते. मग थोडंसं कॉफी वगैरे दूध असं घेतलं की बरं वाटतं आणि मग नंतर एखादं फळ, केळी, ॲपल काय जे अवेलेबल असेल ते फळ खायचं.
आणि वजन कमी करायचं असतं तर ह्याच्यात मी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या 2 गोष्टी सांगणार आहे. तर त्या 2 गोष्टी म्हणजे कुठल्या, की 3 वाजे म्हणजे दुपारचे जे 3 असतात, तर 3च्या आधी 3 पर्यंत म्हणजे खरंच ज्यांना की स्ट्रिक्टली वजन एका महिन्यात 5-7 किलोपर्यंत 7 किलोपर्यंत सहज वजन कमी होतं. तर फक्त 2 गोष्टी फॉलो करा. तुमचं नक्की वजन 6-7 किलो तर नक्कीच कमी होणार. तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, की माझं झालेलं आहे असं. माझं पण एवढंच होतं, की थोडंसं जरी मी खाण्याकडं लक्ष नाही दिलं आणि थोडंसं म्हणजे खाल्लं वगैरे जास्त, की लगेच वाढतं. ते PCODमुळे वगैरे होतं म्हणा, की वजन लगेचच वाढतं आणि लगेच कमी होतं. पण मग होतं 5 किलो तर सहजच वजन कमी होईल. फक्त 2 गोष्टी फॉलो करा तुम्ही. काय करायचं 3 वाजायच्या आधी 2:30 ते 3 पर्यंतच आपलं जे काय खाणं, जेवण, संध्याकाळचं जेवण वगैरे आहे ते जेवायचं. त्याच्यानंतर काहीच खायचं नाही. जर स्ट्रिक्टली वजन कमी करायचंय तर 3च्या नंतर अजिबात फार तर 3:30-4 पर्यंत. 4च्या नंतर तर खरंच अजिबातच काहीच खायचं नाही. संध्याकाळच्याला असं संध्याकाळी म्हणजे झोपायच्या वेळेला वाटतं, की भूक लागली, मी काही खाल्लं नाही, मी उपाशीच आहे. पण ते आपल्या फक्त डोक्यामध्ये असतं खरं तर, की मला पण सुरुवातीला 2-3 दिवस असंच झालं. मी जेवले नाही, मी उपाशीच आहे, मला झोप येईल का? मला झोपच येणार नाही. हे फक्त आपल्या डोक्यामध्ये राहतं, तर असं अजिबात नसतं. तर वजन कमी करायचंय तर मग हे संध्याकाळी जेवायचंच नाही. कारण संध्याकाळचं जेवण बंद केल्याने खूप लवकर वजन कमी होतं. कारण म्हणजे आपण जे खातो रात्री आणि ते आपल्याला ॲक्चुअली वजन वाढलेलं असतं आणि ते बॉडीमध्ये एवढं फॅट साठलेलं असतं आणि ते जेवलं का मग त्याची जी एनर्जी होणार आहे, तर ती एनर्जी ज्या वापर होत नाही. मग ते तशीच साठून त्याचं फॅट वगैरे फॅटमध्ये रूपांतर होतं आणि ते परत अजून फॅट साठतं. मग वजन कमी होत नाही. तुम्ही किती पण व्यायाम करा, किती पण वॉक करा, फिरा, हे करा, त्याच्याने वजन कमी होतच नाही. फक्त 2 गोष्टी करायच्यात तुम्हाला. रात्रीचं जेवण आहे ते बंद करायचंय आणि दुसरी सर्वात महत्त्वाची कोणी काही म्हणू द्या, किती खूपच असं हे करती, घरचे म्हणू द्या, कोणी काही. फक्त एक छोटासा जो वजन काटा असतो ना, तर तो वजन काटा घ्यायचा. घरी Mishoवरती तर खूप स्वस्त भेटतो. ₹400 पर्यंत सहज भेटतो. 6 महिने, वर्ष बरोबर टिकतो तो. व्यवस्थित वापरला का 2-3 वर्ष पण जातो. मी माझा पहिले वजन काटा होता माझ्याकडं. ज्यावेळेस वजन काटा माझ्याकडं होता, त्या पहिले घेतलेला, तर तेव्हा माझं वजन मेंटेन राहायचं आणि मग मध्यंतरी तो जरा खराब झाला. एक 5-6 महिने मी काही घेतलंच नाही, लक्ष पण दिलं नाही. मला खूप सवय की सकाळी उठलं की पहिले मी वजन करते आणि मग बाकीच्या सर्व सर्व गोष्टी म्हणजे उठल्याबरोबर बाथरूमला वगैरे जाऊन आलं का पहिले वजन करते. म्हणजे मला थोडंसं जरी खालीवरी वाटलं का मग बरोबर दिवसाचं जे आहे ते मेंटेन करता येतं. मग ही गोष्ट करायचीच, की वजन काटा आहे तर तो घ्यायचा आणि सकाळी उठलं का वजन करायचं आणि मग आपल्याला बरोबर कितीही काही म्हणा. आता घरी मी म्हणते, की नको मला हे खायला वजन वाढतंय, वजन वाढलं हे, तर मला लगेच घरचे म्हणतात, "हां, 1 दिवस खाल्ल्याने 2 दिवस खाल्ल्याने कुठे वजन वाढतं का?" तर वाढतं. मी आत्ता गावी गेले, तर माझं 2 किलो वजन वाढलं. गेले गेले त्यावेळेस खूप म्हणाले सगळे, की खूपच खराब झालीस, खूपच बारीक झालीस. सगळेच घरचे पण म्हणले, पण नाही, की आपल्या शरीराला आपल्या BMIनुसार आपलं वजन किती पाहिजे हे तुम्ही आधी बघा आणि ओव्हरवेट किती झालंय, किती वाढलंय ह्याच्यावरून म्हणजे वजन किती कमी करावं लागेल हे बघा. 2च गोष्टी फॉलो करायच्या. 3च्या नंतर जेवायचं नाही, काहीच खायचं नाही 3-4च्या नंतर आणि वजन काटा घ्यायचा आणि वजन काटा उठलं की वजन करायचं. बरोबर कळणार की किती ग्रॅम वाढले, कमी झाले हे आणि रात्री जर जेवण बंद केलं तर अर्धा किलो 40 ग्रॅम, 50 ग्रॅम वजन कमीच दिसतं. कमी होतंच. म्हणजे या ह्याच्यानी फास्ट वजन कमी होतं आणि नंतर मग एवढं करून थोडंसं आपलं शरीर पण असं हलकं-फुलकं वाटावं, थोडंसं फ्रेश वाटावं हे यासाठी पण फक्त सकाळी अर्धा तास काढायचा. म्हणजे रात्री असं आपल्याला वाटतं ना, की झोप येणार नाही, हे होणार नाही, तर 10 ते 10:30 पर्यंत झोपून जायचं. बेडवर पडा तुम्ही थोडंसं फक्त डोक्यामध्ये येतं ते डोक्यामध्ये विचार आणायचा नाही आणि डोक्यामध्ये येतं, की मी उपाशी आहे, मी जेवले नाही. तर तसं विचार न करता बेडवर पडायचं, झोपायचं. बरोबर 10:30 पर्यंत झोपून जायचं. त्याच्यापुढे जागायचं नाही. मग नंतर जास्त जर जागलं आणि जागरण झालं का, तर मग भूक लागते. भूक लागली की मग बेचैन झाल्यासारखं होतं. मग काहीतरी खावंच वाटतं. मग आपण काहीतरी खातोच, काहीतरी शिळं तेल राहिलेलं असतं किंवा घरात काही ना काही बिस्किट हे ते असतं. आणि हो, बिस्किट पण बंद करायचे. बिस्किट पण नाही खायचे. कारण बिस्किटमध्ये पण परत मैदा आलाच.
मग हे आपण खातोच भूक लागली म्हणून, उपाशी झोप नाही येणार, मग मला झोपच येत नाही, या कुशीहून त्या कुशीवर त्या कुशीहून. काही होत नाही, अर्धा तास लोळा पण झोप लागेल. आणि दुसरी जर झोपच येत नाही तर अजून एक, लहानपणी वगैरे स्कूलमध्ये असताना सांगायचे की हा तू आठव म्हणे सकाळपासून काय केलंस ते, सकाळपासून जे गोष्टी केल्यास त्या आठव म्हणजे तुला झोप लागेल. किंवा आणि खरंच लागते बरं का त्याने झोप. म्हणजे मला ज्यावेळेस असं होतं ना की मला झोपच नाही येत, त्यावेळेस मग मी आठवते सकाळपासून काय केलं. फार फार तर 12-1 पर्यंतच आठवतं, तोपर्यंत झोप पण लागून जाते. आणि ही गोष्ट पण करायची की मग लवकर झोप लागते. आणि सकाळी 6-6:30 ला उठायचं आणि अर्धाच तास वॉक करायचा. आणि जर वेळ असेलच तर मग पुन्हा घरी येऊन अर्धा तास थोडंसं योगा करायचा. खूप आपल्याला झुंबा वगैरे तर हे होत नाही, खूप कार्डिओ वगैरे. म्हणजे काय होतं, एक तर वजन वाढलेलं असतं आणि खूप थकवा आल्यासारखा होतो आणि परत दिवसभर कामं पण करायची असतात. तर मग आधी सुरुवातीला 1-2 दिवस खूप एनर्जी असते आणि मग नंतर काय होतं, कंटाळा येतो, नको वाटतं. तर मग योगा करायचा. योगाने काय होतं, एक ठराविक एक 5-6 आसनच करा. ज्यांना पीसीओडी आहे त्यांनी तर म्हणजे YouTubeला बरेचसे आहेत, तर एक 5-7 आसन जरी केले ना तरी सफिशियंट होतात. आणि ते म्हणजे आपले पिरियड्स वगैरे खरंच रेग्युलर होतात. माझा स्वतःचा अनुभव आहे पिरियड्सचा वगैरे रेग्युलर होण्यासाठीचा. आणि मग नंतर दिवसभराचं आपलं जे रुटीन आहे, तर ते चालू ठेवायचं. तर ह्या सर्व टिप्स होत्या वजन कमी करायच्या. तर त्यासोबतच अजून महत्त्वाची एक गोष्ट करायची, की दिवसभर पाणी भरपूर प्यायचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल, की मला काहीतरी खायचंय किंवा मला भूक लागलीये, त्यावेळेस ग्लासभर पाणी प्यायचं. म्हणजे जे आपल्या खरं तर भूक लागलेली नसते, ते क्रेव्हिंग्स होतात. काहीतरी खावंसं वाटतं आणि घरात असलं, की किचनमध्ये गेलं, की काही डोळ्याला दिसलं, की ते खावंच वाटतं. घरात बऱ्याच गोष्टी असतातच त्यामुळं. आणि अशा गोष्टी ज्या आपण खातो आणि ज्या आपल्याला खायला नाही पाहिजेत, अशा गोष्टी घरात आणणंच बंद करायचं. आता लेकरं असल्यामुळं काही गोष्टी आणाव्याच लागतात. पण मग त्यावेळेस असं वाटतंय, की भूक लागली आणि काहीतरी खावंसं वाटायलंय, त्यावेळेस पाणी प्यायचं, 1 ग्लासभर पाणी प्यायचं. भरपूर पाणी प्यायचं. पाणी पिल्याने एकतर स्किन वगैरे तर खूप छान होतेच. हे तर सर्वांना माहीतच आहे, तरी पण मी सांगते. आणि पाणी भरपूर प्यायचं आणि आपल्या जेवणासोबत आहे ना, दही पण शक्य झालं तर दही खायचं. 1 वाटी जरी दही खाल्लं ना, तरी रोज जरी खाल्लं किंवा रोज नाही शक्य झालं तरी जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं तुम्ही खाऊ शकता. आणि अजून एक करू शकता, की ताक आणि भाकरी पण खाऊ शकता. ताक आणि भाकरीने एक तर खरंच म्हणजे पहिले लोकं खायचे ताक आणि भाकरी. आता जर म्हणलं कुणाला ताक आणि भाकरी, तर ते वेगळं वाटतं त्यांना. पण खूप टेस्टी लागते आणि जर आत्तापर्यंत तुम्ही जर खाल्ली नसेल, तर नक्की खाऊन बघा ताक आणि भाकरी. मस्त कुसकुस करून खायची ताक आणि भाकरी. त्यानी पण वजन लवकर कमी होतं. तर ह्या काही गोष्टी होत्या वजन कमी करण्याच्या. तर नक्की ट्राय करून बघा. तुमचं पण वजन लवकर कमी होईल आणि तुम्ही पण सुंदर दिसाल. तर अशा पद्धतीनं मी माझं वजन कमी करते आणि परत आता वाढलेलं वजन अजून कमी करावं लागेल. आणि अजून म्हणजे मी काही खूप मी म्हणत नाही की मी खूप बारीक झाले. म्हणजे आहेच आहे. थोडंसं अजून एक 5-7 किलो किंवा 4-5 किलो जरी कमी झालं ना, तरी मग सफिशियंट होतं. मग आपल्यालाच असं छान वाटतं. ड्रेस वगैरे हे ते व्यवस्थित बसतात फिटिंगला हे. आणि तुम्ही ह्या 2 गोष्टी करून बघा फक्त. 3च्या नंतर जेवण करू नका आणि वजन काटा घ्या. आणि साखर जी एक्स्ट्राची साखर आहे ते बंद करा. म्हणजे चहामध्ये किंवा बाकीचं आपण येता जाता जे गोड खातो, ते येता जाता खाणं पण बंद करायचं. म्हणजे वजन आपलं लवकर कमी होईल. मग ह्या माझ्या वजन कमी करण्याच्या ज्या काही थोड्याफार टिप्स होत्या, त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.